म्हणतो ना, मग ते दादांचे कार्यकर्ते होते का? लक्षात आलं का? मी तर माझं कुठलंही तुम्ही भाषण काढून बघा, मी जे आता माझ्या समोरचे विद्यमान आता जे उमेदवार दिसत आहेत त्यांच्याबद्दल बोलतो. असणार का नसणार आहे? मी नानांच्या विचाराने या ठिकाणी गेले कित्येक वर्ष झालं काम करतोय. मी काय निवडणूक म्हणून फोटो लावलेला नाही. ते म्हणते फोटोमुळे तुमचं राजकारण चालू आहे, म्हणजे असं कसं आहे की हो का, त्यांच्या मनात आता काय आहे, त्यांना काय वाटतंय ह्याच्यावर आता मी त्यांना उत्तर देणार नाही. कारण पंढरपुरातल्या जनतेला माहित आहे, पंढरपुरातली भारत नानांना मानणारी जनता, भारत नानांच्या विचाराने काम करणारी जनता जर मला म्हणली येऊन की बापू तुम्ही नानांचा फोटो वापरायचा नाही, तर 100% मी जनतेचा ऐकेन. कारण नाना हे सगळ्यांचे नेते होते, नाना हे लोकप्रिय नेते होते. आणि जो नानांचा कार्यकर्ता काम करेल, लोकांच्या संपर्कात राहील, नाना त्याच्या पाठीवर थाप देत होते. नानांनी 100 वेळा माझ्या पाठीवर थाप मारलेली आहे की बापू तुम्ही एक नंबर काम करताय. नाना मला दिलीप कधी म्हणलेलं नाही, नाना माझ्याबद्दल कधी अरे तुझे बोललेले नाहीत. नानांनी मला बापू म्हणून थाप टाकली. अहो मी भारत नाना, जर मी भारत नानांचा कार्यकर्ता नसलो असतो, भारत नानांचे विचार घेऊन पुढे जात नसलो असतो, तर आदरणीय दादासाहेब ह्याच दगड फोडणाऱ्याच्या पोराच्या हस्ते आदरणीय भारत नानाजींनी विठ्ठलची मोही टाकली असती का? जर विठ्ठल म्हणजे कारखान्याची मुळी कोणाच्या हस्ते टाकली जाते? पालकमंत्री, मुख्यमंत्री, नेते ह्या दगड फोडणाऱ्याच्या पोराच्या हस्ते आदरणीय भारत नानांनी त्या ठिकाणी विठ्ठल साखर कारखान्याची मोही टाकली. मग ते कशासाठी टाकले? कारण भारत नानांचा एक सच्चा कार्यकर्ता तो काम करत होतो, म्हणून या ठिकाणी मोही टाकली.